नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या मॅथला सुरुवात करतोय बघा. त्यातलं 16वं प्रकरण आहे कालमापन. कालमापन त्याच्यामध्ये घड्याळ कसं असतं, मध्यान्हपूर्व वेळ म्हणजे काय, मध्यान्होत्तर वेळ म्हणजे काय आणि तास आणि मिनिट यांचं परस्पर रूपांतर कसं करायचं याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग याच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, 3 तास 50 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? काय दिलं आपल्याला? 3 तास 50 मिनिटे. 1 तास किती असतो बघा, लक्षात ठेवायचं नेहमी. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग बघा, आपल्याला 3 तासांचं रूपांतर पहिले मिनिटात करायला लागेल. म्हणजे काय करायचं, ह्या 60 ने 3 ला गुणायचं. का बरं? 1 तास म्हणजे किती होते? 60 मिनिटं. मग 3 तासाचे मिनिटं काढायचे असले तर 3 0 0 आणि 3 सख 18 म्हणजे 180 मिनिटं 3 तासांचे झाले. मग हे 180 मिनिटं आणि हे वरचे 50 मिनिटं दोघांची काय करा, बेरीज करा. करा बरं मग. 0 आणि 0 0च, 8 आणि 5 13, हातच्या आला 1 1 आणि 1 2 म्हणजे 230 मिनिटं झाली. 230 मिनिटं कितवा पर्याय आहे आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न बघा याच्यातला, 380 मिनिटं म्हणजे किती तास आणि किती मिनिटं? मग आपल्याला माहिती बघा, 1 तास म्हणजे किती असतात? 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. मग 380 मिनिटं दिली आपल्याला, याला काय करा, 60 ने भाग द्या. म्हणजे आपल्याला काय मिळेल? तास आणि मिनिटांमध्ये मिळेल. मग पहा बरं, इथला एक 0 इथला एक 0 काय झाला आपला? कट झाला. मग पहा बरं, 6 6 किती झाले? 36. 8 6 गेले 2, 3 3 गेला 0. मग बघा, वरचं उत्तर काय आलं? 6 तास म्हणजे 6 तास पूर्ण झालेले आहे. आणि बाकी काय उरली आपली? 2, पण 2वरती एक 0 होता म्हणजे किती झाले? 20 म्हणजे 6 तास आणि 20 मिनिटं जर का आपण केली तर 6 तास आणि 20 मिनिटं म्हणजेच किती असतात? तर 380 मिनिटे असतात. 6 तास 20 मिनिटं कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय आपला अचूक पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 150 मिनिटे यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? मग 150 मिनिटे 150 मिनिटे म्हणजे किती तास झाले? कसं करणार? 150 ला परत काय करणार आपण? 60 ने भाग देणार. मग बरं, 60 दुनी किती झाले? 120. 0 0 गेला 0, 5 2 गेले 3. म्हणजे काय आपलं उत्तर किती आहे? 2. म्हणजे काय झाले? 2 तास. आणि खालती बाकी काय उरली? 30 म्हणजे 30 मिनिटं. मग पहा बरं, 150 मिनिटांना आपण कसं म्हणतोय? 2 तास 30 मिनिटं. हे दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं पण बरोबर आहे. 2 वाजून 30 मिनिटं असं लिहितो आपण, ते पण बरोबर आहे. 2.5 तास हे सुद्धा बरोबर आहे. 2 तास 50 मिनिटे आहेत का? नाही, 2 तास 30 मिनिटे आहे, 50 नाही आहे. 50 चुकलेला आहे. म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे आपला? चौथा पर्याय चुकीचा पर्याय आहे. याला आपण 2 तास 50 मिनिटं लिहू शकत नाही. चौथा प्रश्न आहे बघा, तास काटा 4 व 5 मध्ये आणि मिनिट काटा 9 वरती आहे. मग बघा, असं जर का आपण घड्याळ काढायचा प्रयत्न केला, इथे किती वाजलेत? 12, इथे किती असतात? 6, इथे किती? 3 आणि इथे किती असतात? तर 9. अशा घड्याळामध्ये काय सांगितलं आपल्याला? इथं 4 आहे, इथं 5 आहे. सांगितलं आपल्याला तास काटा जो आहे तो 4 आणि 5च्या मध्ये आणि मिनिट काटा किती वरती आहे आपला? 9 वरती आहे. मग असं जेव्हा होते घड्याळामध्ये तेव्हा किती वाजतात? 4:45 झाले ते. 4:45 म्हणजे 4 वाजून 45 मिनिटं. 4:45 म्हणजे काय? 4 वाजून 45 मिनिटं झालेले आहे. 4 वाजून 45 मिनिटं कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय चूक आहे. पाचवा प्रश्न बघा, 4 वाजून 15 मिनिटे झाली. किती झालेले आहे? 4 वाजून 15 मिनिटं झालेली आहे. पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? 4 तास 15 मिनिटे म्हणतो का आपण याला? बरोबर आहे. 4:15 म्हणतो का? हो, हे पण बरोबर आहे.
4 आणि वरती पाव तास, बरोबर. 15 मिनिटं म्हणजे पाव तास, 30 मिनिटाचा अर्धा तास, 45 मिनिटाचा पाऊण तास. पाव तास सुद्धा म्हणतोय आपण याला आता 15 मिनिटांना. म्हणजे 4 आणि पाव तास सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब क तिन्ही पर्याय बरोबर आहे. कुठे दिला असं आपल्याला? चौथ्या पर्यायात दिलं की ब क हे तिन्ही बरोबर आहे. म्हणून चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा, सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनंतर बरोबर 5:30 वाजतील? मग किती झाले आता? 3:40 झालेले आहेत बघा. 3:40 झालेले आहेत. आपल्याला किती सांगितले? 5:30 वाजायचे आहेत. 5:30 म्हणजे किती? 5:30 आपल्याला वाजवायचे. करा बरं मग आता. 3:40 वरनं 4 जर का वाजवायचे असतील तर किती मिनिटं झाले याच्यामध्ये? इथे 20 मिनिटं अजून आपल्याला ऍड करायला लागतील. 4 वरनं 5 जायचं असेल तर इथं किती? 60 मिनिटं आपल्याला ऍड करायला लागतील. आणि 5 वरनं 5:30 जायचं असेल तर इथे 30 मिनिटं आपल्याला ऍड करायला लागतील. मग सगळ्या मिनिटांची बेरीज करा बरं. 0 0 0 किती झाले? 0. 2 आणि 6 8, 8 आणि 3 11. म्हणजे काय उत्तर आलं? 110 मिनिटं जेव्हा आपण याच्यामध्ये अजून ऍड करू तेव्हा ह्या 3:40 किती होतील? 5:30 होतील. 110 मिनिटं कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 7वा प्रश्न आहे बघा, 2.5 तास. 2.5 तास म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटं. याला म्हणतो आपण 2.5 तास. पाऊण तास म्हणजे किती? 45 मिनिटं. म्हणजे किती तास झाले? बेरीज करा दोघांची. 0 न 5 5, 3 आणि 4 7 आणि इथं 2 जशीच्या तशी. इथं काय झालं? 2 तास 75 मिनिटं. 75 मिनिटं कशी लिहू शकतो आपण? इथे बाहेर 2 तास जशीच्या तशी. 75 मिनिटं म्हणजे 60 मिनिटं अधिक 15 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. हा 1 तास याच्यात ऍड करून घ्या. 2 आणि 1 किती झाले? 3 तास 15 मिनिटं. 3 तास 15 मिनिटं म्हणजे किती? 3.25. 3.25 कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक आहे. 8वा प्रश्न आहे बघा, 4 तास आणि 40 मिनिटं आणि 5 तास आणि 55 मिनिटं. यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. मिळवा बरं मग दोघे एकमेकांमध्ये आता. 0 न 5 5, 4 न 5 9 आणि 4 न 5 परत 9. 9 तास आणि किती मिनिटं होत आहे? 95 मिनिटं. 95 मिनिटं चालत नाही आपल्याला, 60च्या वर आहे. म्हणजे 9 तास जसेच तसे. 95 ला कसं लिहिता येईल आपल्याला? 95 म्हणजे काय? 60 अधिक 35 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. याच्यामध्ये परत 1 तास वाढवून घ्या. 9 ने किती झाले? 10 तास. वरती किती उरले? 35 मिनिटं. 10 तास 35 मिनिटं. कितवा पर्याय आहे आपला? तिसरा पर्याय हा अचूक पर्याय आहे. 9वा प्रश्न बघा काय म्हटलं? एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटात पोहोचते. मग नागपूरवरनं जर का बस निघाली, नागपूरवरून कुठे जायचं आहे? अमरावतीला जायचं आहे. किती वेळ लागतोय? वेळ पूर्ण किती लागला? 4 तास आणि 20 मिनिटं लागली. परतीच्या प्रवासाला तिला 1 तास जास्त लागतो. 1 तास जास्त लागतो परतीचा प्रवास म्हणजे. अमरावतीवरून निघायचं आहे तर कुठे यायचं आहे? परत नागपूरला यायचं आहे. 1 तास जास्त म्हणजे किती झाले? 5 तास 20 मिनिटं. तर एकूण वेळा म्हणजे दोघांची काय करा? बेरीज करा. इथले 20 मिनिटं आणि इथले 20 मिनिटं म्हणजे किती झाले? 40 मिनिटं. आणि तास मोजा बरं. 4 तास आणि 5 तास म्हणजे किती तास झाले? 9 तास. किती वेळ लागतोय मग? 9 तास 40 मिनिटं हा एकूण वेळ आहे जो त्या गाडीला प्रवास करायला लागतोय. 9 तास 40 मिनिटं कितवा पर्याय आहे?
दुसरा पर्याय काय बघा, तो आपला अचूक पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे बघा, मध्यान्होत्तर 12:05. मध्यान्होत्तर म्हणजे काय, दुपारचे 12 वाजून किती झालेले आहे, 5 मिनिटं झालेले आहे. नाटक सुरू झाले. हे नाटक किती तास चाललं, 3 तास आणि 10 मिनिटं चालले. 3 तास आणि 10 मिनिटं चाललेलं आहे बघा नाटक. 3 तास 10 मिनिटं. मग कितीला संपेल, याच्यात काय करा, हे 3 तास आणि 10 मिनिटं मिळवा. 5 आणि 0 5, 1 आणि 0 1, 2 आणि 3 5 आणि 1चा 1. 15 वाजून 15 मिनिटं. 15 म्हणजे किती वाजले, दुपारचे 3 आणि 15. 3 वाजून 15 मिनिटं हे दुपारचे आहेत बघा, दुपारचे 3 वाजून 15 मिनिटं आहे. मग दुपारचे 3 वाजून 15 मिनिटं म्हणजे किती वाजलेले आहे, 3:15 वाजलेले आहे. कितवा पर्याय आहे, दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. 11वा प्रश्न बघा, एका गावाहून एक बस 13:20 सुटली. मग 13:20 बस काय आहे, सुटते आणि 18:05 इच्छित स्थळी पोहोचली. म्हणजे जिथं पोहोचायचं होतं तिथं कितीला पोहोचली, ती 18:05 पोहोचली. किती वेळ लागला मग, 13:20 पासून 14:20 पर्यंत काय झाला, 1 तास. 14:20 ते 15:20 किती झाला, 1 तास. 15:20 पासून 16:20 पर्यंत परत 1 तास. 16:20 पासून 17:20 पर्यंत परत 1 तास. मग किती झाले बाबर हे, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 तास पूर्ण झालेले आहे. आणि नंतर 17:20 पासून 18:05 पर्यंत, 17:20 पासून 18 पर्यंत किती मिनिटं होतील, 17:20 पासून 18 पर्यंत म्हणजे काय तर 40 मिनिटं झाली. आणि वरचे हे 5 म्हणजे 40 अधिक 5 म्हणजे किती झाले, 45 मिनिटं. म्हणजेच त्या प्रवासाला किती वेळ लागला, 4 तास पूर्ण. आणि वरती किती, 45 मिनिटं म्हणजे 4 तास 45 मिनिटं. चौथा पर्याय अचूक पर्याय आहे. 12वा प्रश्न बघा, स्वप्नीलने सायकलने 1 तास 10 मिनिटे. सायकलने प्रवास करतोय बघा स्वप्नील. सायकलने किती प्रवास केला त्याने, किती दिलं आपल्याला, 1 तास 10 मिनिट. आगगाडीने किती करतोय तो, 2 तास 55 मिनिटं. आगगाडीने किती करतोय, 2 तास 55 मिनिटं. तर त्याने एकूण किती तास प्रवास केला, एकूण किती तास म्हणजे बेरीज करायला लागेल दोघांची. करा बरोबर, 0 आणि 5 5, 1 आणि 5 6, 1 आणि 2 3. काय उत्तर आलं, 3 तास 65 मिनिटं. पण 65 मिनिटं चालणार नाही, 60च्या वर गेले. म्हणजे 3 तास जसेच्या तसे. 65ला कसं लिहू आपण, 60 अधिक 5 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास वाढून जाईल. म्हणजे 3 तासाचे किती होऊन जातील, 4 तास. आणि उरले किती मिनिटं, 5 मिनिटं. 4 तास 5 मिनिटं कितवा पर्याय आहे, तिसरा पर्याय जो पर्याय आहे. 13वा प्रश्न बघा, 22:40 ही वेळ 12 ताशी कालमापन पद्धतीत कशी दाखवतात. किती वाजलेले आहे, 22:40. मग बघा, दुपारचे 12 म्हणजे 12च असतात. 13 म्हणजे किती वाजला, 1. 14 म्हणजे किती वाजले, 2. 15 म्हणजे किती, 3. 16 म्हणजे किती, 4. 17 म्हणजे किती, 5. 18 म्हणजे किती, 6. 19 म्हणजे 7. 20 म्हणजे 8. 21 म्हणजे 9 आणि 22 म्हणजे 10. मग 22 वाजले म्हणजे किती, 10 वाजले. 10 वाजून 40 मिनिटं. हे कसे आहे, रात्रीचे आहे. रात्रीचे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, PM. 10:40 PM. 10:40 PM किंवा पर्याय आहे, चौथा पर्याय जो पर्याय आहे. 14वा प्रश्न बघा, एक बस स्वारगेटहून सुटली
आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला 3:15 वाजता पोहोचली. बघा, साताऱ्याला पोहोचते. साताऱ्याला किती वाजता पोहोचली? 3:15 म्हणजे 3:15. प्रवास किती झाला आपला पूर्ण? 2 तास आणि 25 मिनिटे. मग कितीला निघाली होती? मागे करत चला बघा. याच्यातनं 1 तास कमी केला तर काय म्हणतात? 2:15. इथं आपण 1 तास कमी केला. परत 1 तास मागे जा म्हणजे 1:15. हा झाला 1 तास. म्हणजे हे 2 तासांचं गणित आपलं संपलं. एवढं आपण काढून टाकू. आता 25 मिनिटं मागे जायचं. पहिले 15 मिनिटं मागे जा म्हणजे किती वाजले? 1 वाजले. याच्यामध्ये 15 मिनिटं गेलो आपण. या 25 मधनं 15 काढून टाकले म्हणजे अजून किती मिनिटं उरले आपल्याकडे? 10 मिनिटं अजून आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. मग 1च्या मागे 10 जा. 1च्या मागे 10 होणार म्हणजे 12:50 होतील. 12:50 दुपारचे आहे. दुपारचे म्हणजे काय? मध्यान्होत्तर. 12:50. कितवा पर्याय असेल हा? चौथा पर्याय अचूक आहे. 15वा प्रश्न आहे बघा. रियांची शाळा सकाळी 8:20 भरते आहे. कितीला भरते बघा? 8:20 भरते. दुपारी कितीला सुटते ती? 3:10 सुटते. 3:10 सुटते शाळा. तर शाळा किती वेळ चालते? कसं निघेल? 8:20 पासून 9:20 पर्यंत. 9:20 पासून 10:20 पर्यंत. 10:20 पासून 11:20 पर्यंत. 11:20 पासून 12:20. 12:20 पासून 1:20. 1:20 पासून 2:20 आणि 2:20 पासून 3:20. किती तास झाले पहा? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. 7 तास होत आहे बघा. पण 7 तास कुठपर्यंत होत आहे? 3:20 शाळा कितीला सुट्टी आहे? 3:10 सुट्टी आहे. म्हणजे 10 मिनिटं अजून कमी करायला लागतील. 7 तासामधनं 10 मिनिटं काढून टाका म्हणजे काय येतील? 6 तास. आणि किती येणार? 50 मिनिटं. 6 तास 50 मिनिटं कितवा पर्याय आपला? 6 तास 50 मिनिटं पहिला पर्याय जो पर्याय आहे. 16वा प्रश्न बघा. अनुजाने बसने 4 तास 45 मिनिटं प्रवास केला. बसने किती करते बघा ती? 4 तास 45 मिनिटं. आगगाडीने किती प्रवास करते? 5 तास 55 मिनिटे. मग 5 तास 55 मिनिटं प्रवास झाला कशाने? आगगाडीने. तर विचारलं तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती जास्त प्रवास केला. म्हणजे काय करायची दोघांची? वजाबाकी. हे आगगाडीच्या वेळेतनं बसचा वेळ वजा करायचा. मग 5तनं 5 गेले 0. 5तनं 4 गेला 1. 5तनं 4 गेला परत 1. म्हणजे 1 तास 10 मिनिटं प्रवास हा अनुजाने बसपेक्षा आगगाडीने जास्त केलेला आहे. 1 तास 10 मिनिटं कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय जो पर्याय आहे. 17वा प्रश्न बघा. मंजित दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो. मग रोज किती तास व्यायाम करतो तो? 1 तास 20 मिनिटे. याचं रूपांतर मिनिटांमध्ये करा. 1 तास म्हणजे 60 मिनिटं अधिक हे परत 20 मिनिटं. 60 आणि 20 किती झाले मग? 80 मिनिटं तो रोज काय करतोय? व्यायाम करतोय. जून महिन्यात त्याने किती व्यायाम केला? जून महिना किती दिवसांचा असतो आपला? जून 30 दिवसांचा असतो. एका दिवसात 80 मिनिटं आहे. 30 दिवसात काढायचं तर याला 30ने गुणाकार करायला लागेल. मग 30 0 0 आणि 30 8 240. म्हणजे 2400 मिनिटं तो जून महिन्यात व्यायाम करतोय. तासांमध्ये करायचं असेल तर या 2400ला काय करा? 60ने भाग द्या. का बरं? 1 तास म्हणजे असतात 60 मिनिटं. मग हा एक 0 आणि हा एक 0 कट झाला. 6 चोक किती झाले? 24. 24 मधून 24 गेले 0.
हा वरचा एक शून्य होता, त्याला उत्तरामध्ये देऊन द्या. म्हणजे किती झाले? 40 तास. मनजित जून महिन्यामध्ये किती तास व्यायाम करेल? 40 तास व्यायाम करेल. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण सुद्धा संपलेलं आहे. धन्यवाद.